सकल मनोरथ पूर्ण करणारा श्री गुरुचरित्र 14वा अध्याय. श्री गणेशाय नमः. नामक धारा शिष्य देखा विनवी सितीसी कौतुका प्रश्न करे अतिविशाख एकचित्त परियसी. जय 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 योगेश्वरा. सिद्धमूर्ती ज्ञानसागरा. पुढील कथा विस्तारा. ज्ञान होय आम्हासे असे उदरवतेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले श्री गुरु कृपेसी. पुढी कथा वर्तली कैसी विस्तरावय आम्हा प्रति 19 शिष्याचे वचन. संतोष सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेन जाण सांगता झाला विस्तृणीय. एका शिष्य शिरोमणी भिक्षा केली त्याच्या भुवनी तया परी संतोषने प्रसन्न झाले परियसी. गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण झाले तुझवर पूजा केली विचित्र म्हणून या आनंदे परियसी. तया सायम दजशे शिगुलती संतोषी या भक्ती व्हावी वंशवंशी. माझी प्रीती तुझवरी कुणी अशी गुरुचे वचन. सायम देवी नमन करून या माथा चरणी ठेवून या निमित्त झाला पुन्हा पुन्हा. जय जय सद्गुरु तिमूर्तीचा अवतरो. अविद्या माये दिसे नर वेदा अगोचरो तुझा महिमा. विश्वव्यापक तुझोशी ब्रह्मा विष्णू ओंकेशाशी. धरले स्वरूप तो मानवासी भक्त जर तारावे. तो महिमा वर्णासी शक्ती कैसी मासी. एक मागतो एक तुम्हासी कृपा करणे गुरुमूर्ती. माझे वंश परंपरी भक्ती निर्धारी. ई सौख्य पुत्र पुत्री अंतिदेव सदती. अशी विनंती करून पुनरपी विनवी करून याचणी. सेवा करतो द्वारणी महाक्रूर असे तो. प्रति सवित्सरी ब्राह्मसी घात करतो जोवसी. याच्या कारण आम्हासी बोलतेसी परिसी. जाता तयाजवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण. भेटी झाली मरण कैच्या आम्हासी. संतोषने अशी गुमरती अभय देती तयाप्रती. भेद सोडित जावे करुणे भेटावे. संतोषने प्रेम भावे पुनरत पाठवेल आम्हा प्रती. जोरणे परतून येतो येसी आसो आम्ही भरोसा. तो आली या संतोषया जाऊ मग तेथून या. निज भक्त आमचा तुझी होशी परंपरे वंशवंशी. अखिल अभिष्ट तू पावसी वाडे संतती तुझी बोध. तुझ्या वंश परंपरे सुखी नांदते पुत्रपत्र. अखंड लक्ष्मी तुझ्या घरी निरगेशत नांदल. ऐसावर लादून नगे सायमदेव ब्राह्मण. जे ते होता ते न गेल्या तुरीत त्यावेळी. कालांत केवन देखा यम दुष्ट परियसी. ब्राह्मणा ते पाता कैसे ज्वालारूप होता झालो. विन्मुख होऊन ग्रहात गेला येऊन कोपित. विप्र झाला भयचकित मनीषी गृहात असे. कोप आलिया ओळंबायसी किंवा विस्पर्श अग्निशी. शुगृप असे जयसी काय करेल यवनदुष्ट. गरुडाची अपिलासी सर्प कैसडैसी. तैसे त्या ब्राह्मणासी असे कृपा शिगुरूची. काय एखाद्या सिंहासी एरावत क्रिवेगासी. सुगृपा ज्याशी कलिकालीची भय नाही. ज्याच्या हृदय गुरुस्मरण भय कैच्या तया दारुण. काळा मृत्यूने बांधे जाणं अपमृत्यू काय करेल. ज्याचे नाही मृत्यूची भय त्यासी येवन करेल काय. शुकृपा ज्यासी होय यमाची भय नाही तर. ऐसे परतो येवन ग्रह निघाला भ्रमे करून. दृढ निद्रा लागता जार शरीर स्मरण नाही जाते. जयश्री जागृत होणं परिसी प्राणांतक व्यथेशी. कष्ट तसे तैवेळी स्मरण झाले स्मरण नसे काही. मनीशस्त्र मारतो काही छेदन करतो अविपायी. विप्र एकनाप नसे स्मरण झाले त्यावेळी. धावत गेला ब्रह्मजवळ लो तसे चरण कमी. म्हणे स्वामी तू ते माझं तू ते पाचरले ठिकाणी. जावे त्वरित परतूने वस्त्रभूषण देऊन निरुप देती ते संतोष नदीजवरी. आला गामी सविस्सरी गंगा तीरे जाय लवकर. शुगृच्या दर्शनाशी देखून शुगृशी. नमन करवी भावेसी श्रोत्र करी भवसी. सांगे वृत्तांत आदित्य संतोषने शुगुरुमूर्ती. त्या द्विज आश्वास दक्षिण दिशा जाऊ म्हणते. स्नानार्थ यात्रेसी 19 शुगुरचे वचन. विनोतसे कर जरून न विसंबे आता तुमचे चरण. आपण येईल समागमे तुमच्या चरण विनदिका. राव क्षण क्षका संसार सागर तारका. तुझं देवा कृपा सुद्धा उद्धरावे सागरासी. गंगा आली भूमीसी तैसे स्वामी आम्हासी. दर्शन उद्धर आपल्या भक्तवत्सल तुझा खाते. आम्हा सांडणे काय नाही ती सवेच्या हे निशिती. म्हणून चरणी लागला येणे प्री शुगृषी. विनवी प्रवाहायचे संतोषने विनिशी. शुगृमते त्यावेळी कारण असे आम्हा जाणे. तिथं असे दक्षिणे पुनरपी तुम्हाला दर्शन देणे. सविस्सरी पंचदशी आम्ही तुमच्या ग्रामस्थित. वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भात. तुम्ही आम्हा भेटावे न करी चिंता असे सुखे. सकाळ गेली दुःखे म्हणून हस्त ठेवी. भाकदिती तैवेळी ऐसे परी सांगून. श्री आले तिथून जेथे असे रघुबाईने. वैजनाथ महाक्षत्र ते समस्त श्रीश्रम येतो. श्री गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैजनाथ. तेथे राहिले गुप्त रूपे नामक धरा विनिसी दिसे. काय करून गुप्त व्हायचे होते शिष्य भवसी. तसे कोठे ठेवले गंगाधराचा नंदन. सांगे गुरुचरित्र म्हणून सिद्धी म्हणून विस्तृणे. सांगे नामक धरासी पुढील कथेचा विसरास. सांगत असे आपण पारम मन करून एकाग्र. एका श्रोते सकळी वास सरस्वतीच्या तरी. सायमदेव साचार्य त्या गुरुते निर्धारी. वस्त्रभूषण दिली गुरुचरित्र अमृत. सायमदेव आख्याने येऊन भरक्षित. थोर भाग्य तयाती. इति नरसिंह सरस्वती व्याख्यान दुष्टमनी शासम नाम 14 अध्याय. शुगृत शुगुरुदेव दत्त.